पुतल्याच्या आहे ना मागे असं बोट टाकलं, म्हणजे बोचात बोट टाकलं, तर ते मला वाटलं की बाई खरंच कोणतरी बाई वगैरे आहे. घाबरलो ना मी. बघा हे ठोकले होते ना ते मागाशी गाडी, ते टेल लाईट ओळखलं कायला पण नाही ओळखलं. लावलं. सो हॅलो गाईज, वेलकम टू माय चॅनल. तर आता सीएसटीला जाणार होतो आम्ही, ट्रेननी जाणार होतो. आता टाइम खूप झालाय, ऊन पण खूप आहे. तर पप्पा काय बोलले की बाईक काढा. मी तर बाईकच घेणार होतो, माझा तर मूडच झाला की बाईक घ्यायचा, गोप्रो लावून आपल्याला शूट करायचं होता म्हणून. पहिला पप्पा नाही बोलले, आता पप्पा बोलले की उशीर पण खूप झालाय, तर मोठ्या भावाला पण बोलवू, दोघं जाऊन येऊ. तर आता खूप एक्सायटेड आहे त्या राईडसाठी, म्हणजे गोप्रो लावून फर्स्ट टाइम मी असं यूज करणार आहे गोप्रो बाईकवरती. चला तेव्हाच भेटूया. बघू शकता हा कॅमेरा आहे इझी 1चा, हा आपण यूज करणार आहे. आणि हा त्याचा माउंट आहे हेल्मेटचा. तर चला याचा लवकर सेटअप करून भेटूया खालीच. सो हॅलो गाईज, फायनली याचा सेटअप झालेला आहे, बघू शकता. आता फक्त खाली जाऊन तुझं टेस्टिंग करावी लागेल, याची क्लिप्स कशी येतात, त्याची क्वालिटी कशी आहे, हे सगळं बघावे लागेल. जे की मी तुम्हाला पुढे दाखवलं त्याची क्वालिटी कशी आहे कसं नाही ते तुम्हाला समजून जाईल व्हिडिओचे फुटेज टाकल्यानंतर. चला आता भेटूया लवकरच खाली. सो गाईज, फायनली मी याचा सेटअप केलेला आहे. आता थोड्या वेळात मी निघेल, नंतर याचे बघू क्लिप्स कसे येतात. चला तेव्हाच भेटूया. साले को बम से उड़ा दूंगा एक बार हाथ में आ जाए तो। अब तू गया बेटा, अब तू गया, देख तेरी औकात मैं दिखाता हूँ तुझे. तो गाईज फायनली आता पोचलोय, आणि पप्पा आणि भाऊ तिकडे पटाणे आणायला गेलेत, आणि मम्मी आणि मी इथे. तर ते लोक आल्यानंतर याची शॉपिंग करायची, त्याची शॉपिंग झाल्यावर मग कल्टी मारूया आपण. टेन्शन आलं यार, आलो आणि इंडिकेटरला ठोकला आणि पळून गेला 6. आधीच दुष्काळात 13वा महिना चालू आहे, यार असे असे सीन होत आहेत. सो गाईज फायनली आता यांनी कुर्त्या आणलेत.
अरे तिथे हेल्मेट आहे ना. बघू आता मावा घेत आहेत. टेस्टिंग चालू आहे. चांगली आहे का? चांगली आहे का? सो गाइस फाइनली हे डन झालंय. सेट इसका नाम क्या है? अफलातून. लहानपणी आम्ही इथूनच घेऊन जायचो, म्हणजे पप्पा इथूनच आणायचे अफलातून. अफलातून. तो गाईज इथं नॉइस पोल्युशन खूप होतं, जे की नवी मुंबईमध्ये होत नाही. म्हणजे होतं पण एवढ्या प्रकारे होत नाही. इकडे चाव 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 चाव. बट मुंबई इज मुंबई. इथे जो फील आहे तो नवी मुंबईमध्ये येऊ नाही शकत. ए रहा नहीं जाता, तड़प ही ऐसी है ना. आता इथे एक सीन झाला. इथे मागे बघा हे पुतळे दिसतात का? पुतळे बघा, हे मागे पुतळे दिसत आहेत बघा. मी झूम करतो. हे पुतले आहेत ना, पुतले. इकडे काय केलं माहितीये का? तो शॉपकीपर होता ना, त्याने त्यांच्या पुतल्याच्या ना मागे असं बोट टाकलं, म्हणजे बोचात बोट टाकला. तर ते मला वाटलं की बाई खरंच कोणतरी बाई वगैरे आहे. असा घाबरलो ना मी, पण ते नंतरला बघितलं पुतलं आहे म्हणून चिल झालो. आज डेंजर सीन होतात बाई. तो गाईज इथे पोचल्या एक शॉट झाला होता. तुम्हाला सांगितलं ना, गाडीची जी म्हणजे हेडलाईट बोलतोय, आपली इंडिकेटर लाईट असते ना, तिकडे टोकलं होतं. ते दाखवतो मी तुम्हाला. प्रॉपरली टोकलं इथे बघा. हे टोकले होते ना ते मागाशी गाडी. हेच उआ 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 जुवे निकालो प्यार से. गया समीर गया. दादी का समीर गया. तो गाईज आता चाललोय मुंबईची शॉपिंग करायला. तिथे गाडी पार्क केली आहे आम्ही. आता भुलेश्वर मार्केटला चाललोय. बघू आता याची चॉईस काय याची. ओळखलं कायला पण नाही ओळखलं. इट्स फायनली बोलतो. फायनली पोचलो. रिया सारीज. दमली. अगं पाणी आहे का? थंड आहे का? त्याच्यात पाणी देतात. सो गाईज आता मलाच काहीतरी करायला लागेल. मी जाऊन साड्या चॉईस करतो कुठल्या तरी 3 आणि घेतो फटाफट. कंटाळा आलाय. अर्धा तास झाला इथं एक चालू आहे. एक साडी नाही आवडली. फायनली आता सिलेक्ट केले 3 साड्या. खुश वाटते मोकळा झालो. 3 साड्या सिलेक्ट केल्या. आता घेईल लवकर आणि कल्टी मारेल. पॅक करते दाखव. गाईज फायनली सर्व शॉपिंग झाली आहे. आता टाइम आलाय घरी जायचा. आपण चेक करूया या गोप्रोची नाईट मध्ये क्वालिटी कशी येते. तर आता मी तुम्हाला दाखवतो याची क्वालिटी कशी आहे. गाईज फायनली घरी पोचलोय. आता इथे ब्लॉग एंड करायची वेळ झाली आहे. अशाच ब्लॉगसाठी लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा. बाय बाय.